नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज शुक्रवार 17 मे 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलवरती अशाच रोजचे हवामानाचे अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आजचा जर का हवामानाचा अंदाज घ्यायचा झाला तर आज महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जोरदार असा अवकाळी पाऊस पडत आहे। त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आपण पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्याला जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसत आहे। कोल्हापूर जिल्ह्याला बहुतांश ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस व काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता आहे। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला गारपिटीची शक्यता दिसत आहे। कोकण किनारपट्टीला सुद्धा काही भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला आज दिसत आहे। त्यासोबतच सातारा जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा आपण जर का पाहत असाल आपल्याला दिसेल की जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसत आहे। त्याबरोबर पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे। त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील जेजुरी, खेड, जुन्नर या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे। सोबतच मुंबई उपनगरातील कल्याण, डोंबिवली, ठाणे या भागामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस पडताना आपल्याला आज दिसत आहे। काही ठिकाणी जोरदार असणार आहे तर काही ठिकाणी थोडाफार प्रमाणात हा पाऊस पडणार आहे। त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसत आहे। त्यामधील पंढरपूर, अकलूज, मोहोळ या भागामध्ये पाऊस पडताना दिसत आहे। सोबतच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, बार्शी या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे। मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे। वाऱ्याची तीव्रता जास्त असू शकते या भागामध्ये। त्यालाच लागून असलेल्या लातूर जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसताना आज आपल्याला मित्रांनो दिसत आहे। लातूर जिल्ह्यातील निलंगा, उदगीर या भागामध्ये आपण पाहत असाल तर आपल्याला पाऊस पडताना असं दिसत आहे। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस पडेल तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असेल। त्यासोबतच लागून असलेल्या नांदेड जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। नांदेड जिल्ह्यातील काही भागामध्ये गारपिटीची सुद्धा शक्यता आज वर्तवली जात आहे। दुपारून या पावसाची तीव्रता जास्त होणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या भागातील सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। त्याबरोबरच आपण जर पाहत असाल तर जालना आणि वाशिम जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे। यवतमाळ, वर्धा या जिल्ह्याला सुद्धा काही प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। त्यासोबतच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये, विशेषतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेले तर आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे। काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता या भागामध्ये वर्तवली जात आहे। त्याबरोबरच आपण पाहायला गेलं तर विदर्भातील भंडारा, गोंदिया जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसाचा मित्रांनो जोरदार असा फटका बसताना दिसत आहे। गोंदिया जिल्ह्यामधील वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता जोरदार आहे। दुपारून विजेच्या कडकडाटासह या भागामध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे। सोबतच अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, अकोट या भागामध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना थोडाफार प्रमाणात दिसत आहे। मित्रांनो, आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अजूनही काही भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे। त्यामुळेच हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी सांगितलेले आहे। अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।